आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आज आपण पवित्र अन्नपूर्णा मातेचे ध्यान करणार आहोत. आज आपण पवित्र अशा अन्नपूर्णा मातेचे ध्यान करणार आहोत. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ करायचा आहे. तुमच्या कुलदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करायचे आहे. ज्या गुरुजनांनी, माता पितांनी आपल्यावर योग्य मार्गदर्शन केलेले आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. तुमच्या मनातील आणि शरीरातील सर्व तणाव काढून टाकायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे आणि जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातून दुःख, चिंता, निराशा कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. आणि आता केवळ सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्यासाठी आपण स्वतःला मोकळं करायचं आहे. दिवसभराची जी धावपळ झालेली आहे ते सर्व साईडला ठेवायचं आहे. आणि आज मी घरातील वास्तूमध्ये स्वयंपाकघराला ऊर्जावान करणार आहे. आणि या ऊर्जेचा वापर प्रत्येक वेळेस मला होणार आहे. आपल्या किचनमध्ये जे जे सामान आहे त्याला सकारात्मक ऊर्जा द्यायची आहे. त्यामुळे रिलॅक्स अवस्थेत बसायचे आहे. त्यामुळे रिलॅक्स अवस्थेत बसायचे आहे. आजच्या या पवित्र क्षणी आपण आपल्या स्वयंपाकघराची ऊर्जा शुद्ध करणार आहोत. किचनच्या प्रत्येक वस्तूचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. ओट्यावरची जागा पवित्र करायची आहे. स्टोव, भांडी, ट्रॉली, कपाट, फ्रीज, डायनिंग टेबल या सर्व वस्तूंमध्ये ऊर्जा असते. आपल्या डोळ्यासमोर आणा की आपण या जागेतील सर्व नकारात्मक ऊर्जा हलक्या हाताने प्रेमाने दूर करत आहोत. आपल्या हातून या वास्तूचे पवित्र अधिकाधिक वाढत आहे. आपल्या हातून या वास्तूचे पावित्र्य अधिकाधिक वाढत आहे. आपल्या किचन ट्रॉली किंवा तुमची मांडणी असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणातील सर्व वस्तूंची मी नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहे. नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहे. किचन ट्रॉली मधील कप्प्यांमधील नकारात्मक ऊर्जा मी काढून टाकत आहे. आपली मांडणी असेल जिथे आपण डबे ठेवतो त्या ठिकाणातील सर्व नकारात्मक ऊर्जा मी काढून टाकत आहे. स्वयंपाकघरातील सर्व खाद्य पदार्थातील नकारात्मक ऊर्जा मी काढून टाकत आहे. माझ्या किचन मधील फ्रीजच्या अवतीभोवती जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मी काढून टाकत आहे. डायनिंग टेबलाच्या अवतीभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मी काढून टाकत आहे. काढून टाकत आहे. आपल्या घरातील जुने प्लास्टिकचे डबे, जे काही प्लास्टिकचे न वापरणारे सामान आहे ते सर्व मी काढून टाकत आहे. ते सर्व मी काढून टाकत आहे. त्याची आवश्यकता माझ्या किचन मध्ये नाही. न लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या मी काढून टाकत आहे. ज्या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा
किचन मध्ये साचून राहते त्या सर्व गोष्टी मी काढून टाकत आहे. आता कल्पना करायची आहे की आपण आपल्या संपूर्ण घरात गंगाजल शिंपडत आहोत आणि म्हणायचे आहे की माझ्या स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे संपलेली आहे. हे गोमूत्र, हे गंगाजल मी सगळीकडे शिंपडत आहे आणि माझे स्वयंपाकघर मी पवित्र करत आहे. माझे स्वयंपाकघर मी पवित्र करत आहे. या दिव्य जलाने संपूर्ण स्वयंपाकघरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. या दिव्य जलाने संपूर्ण स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आणि माझं स्वयंपाकघर पवित्र होत आहे आणि माझं स्वयंपाकघर पवित्र होत आहे. या एनर्जीने माझ्याकडे नकारात्मक ऊर्जा कधीच येणार नाही. आता आपल्या अन्नपूर्णा देवीचे स्वागत करायचे आहे. आता आपल्याला अन्नपूर्णा देवीचे स्वागत करायचे आहे. आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवी किचनच्या ओट्यावर आणायचे आहे. एक पाट मांडायचा आहे. एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती सुंदर लाल कापड टाकायचे आहे. त्यावर गहू, तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर अन्नपूर्णा देवीला ठेवायचे आहे. अन्नपूर्णा देवीचा दुधाने अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. देवीला चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावायचे आहे. छान असं वस्त्र घालायचं आहे. छान असा नैवेद्य दाखवायचा आहे. 2 दिवे लावायचे आहेत. एक तेलाचा आणि एक दुसरा तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप, अगरबत्ती लावायची आहे. सुंदर असा अनुभव येत आहे. सुंदर असा अनुभव येत आहे. देवी आपल्या किचनमध्ये स्थिरावत आहे. देवी आपल्या किचनमध्ये स्थिरावत आहे. तिच्या ऊर्जेने सर्वत्र तेज निर्माण होत आहे. तिच्या ऊर्जेने सर्वत्र तेज निर्माण होत आहे. अन्नपूर्णा देवीला सांगायचे आहे, तू सदैव या ठिकाणी राहणार आहेस. तुझं अस्तित्व सदैव या किचनमध्ये राहू दे. तू सदैव या ठिकाणी राहणार आहेस. तुझं अस्तित्व या किचनमध्ये राहू दे. प्रत्येक गोष्टीत मला तुझी साथ हवी आहे. प्रत्येक गोष्टीत मला तुझी साथ हवी आहे. तुझ्यामुळे माझ्या हाताला छान अशी चव निर्माण होणार आहे. माझ्या हातून जे कुठले पदार्थ बनणार आहे ते छान सुगरण पद्धतीने सगळ्यांना आवडणारी अशी होऊ दे. योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या वस्तू होऊ दे. योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या गोष्टी होऊ दे आणि येणाऱ्या प्रत्येक माणूस प्रसन्न तृप्त होऊन जाऊ दे आणि खाणारा प्रत्येक माणूस तृप्त आणि प्रसन्न होऊन जाऊ दे. अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. नमस्कार करायचा आहे. नमस्कार करायचा आहे अन्नपूर्णा आईला. फुलं वाहायची आहे. तुमच्या मनामध्ये अन्नपूर्णा देवीसाठी ज्या काही भावना आहे, आज त्या प्रत्यक्ष आपल्या समोर अन्नपूर्णा देवी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील अजून काही गोष्टी असतील त्या बोलायच्या आहेत. आज पूर्ण मोकळं व्हायचं आहे. त्या पूर्ण बोलायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सुख शांती, समाधान, समृद्धी राहू दे असे सांगायचे आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, शांती, समाधान सदैव राहू दे असे सांगायचे आहे.
आज सुगंधित अगरबत्तीचा वास सगळीकडे दरवळत आहे. आज सुगंधित अगरबत्तीचा वास सगळीकडे दरवळत आहे. हिना अत्तराचा वास तुम्ही अनुभवत आहात. हिना अत्तराचा वास तुम्ही अनुभवत आहात. ही दिव्य शक्ती आपल्याला प्रत्येक वेळेस उपयोगात येणार आहे. ही दिव्य शक्ती प्रत्येक वेळेस आपल्याला उपयोगात येणार आहे. ही दिव्य शक्ती आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक कामात मदत करणार आहे. आपल्या किचनच्या या भिंतीवरती काल्पनिक दृष्ट्या स्वस्तिक काढायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बरोबर गॅसच्या समोर उभे राहतात त्या ठिकाणी स्वस्तिक, ओम आणि त्रिशूळ काढायचं आहे. आपल्या उजव्या हाताने काढायचं आहे. हे तिन्ही सिंबॉल, हे तिन्ही शुभ सिंबॉल सरळ लाईन मध्ये काल्पनिक दृष्ट्या आपल्याला काढायचे आहेत. आणि अन्नपूर्णा देवीला सांगायचे आहे, ही दिव्य एनर्जी सदैव मला मिळणार आहे. आज मी माझ्या हातून ही सुरुवात केलेली आहे आणि ह्या पुढील स्वयंपाक करतानाचे हात हे तुझे असणार आहे असे देवीला सांगायचे आहे. देवीला नमस्कार करायचा आहे. देवीला नमस्कार करायचा आहे. देवीला सांगायचे आहे, हा जो मी नैवेद्य ठेवलेला आहे तो तू ग्रहण कर आणि तुझी असीम कृपा, असीम आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर राहू दे. आणि होणारे बदल त्याचा मी स्वीकार करणार आहे. त्याचा मी स्वीकार करणार आहे. ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून फेकल्या गेल्या, वाया गेल्या, त्यासाठी मी क्षमा मागते. ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून फेकल्या गेल्या, वाया गेल्या, त्यासाठी मी क्षमा मागते. आपल्या हातून अनेकदा जास्तीचे होते आणि ते वाया जाते. त्यामुळे देवीला क्षमा मागायची आहे. त्यामुळे देवीला क्षमा मागायची आहे. देवीला सांगायचे आहे, आमच्या घरातून कळत न कळत असे केव्हाही अन्न वाया गेलेले आहे, तर ते ह्या पुढे असे होऊ देऊ नकोस. माझ्या हातून सगळं मोजकच होऊ दे आणि सगळ्यांचं पोट भरू त्यातून भरू दे आणि सगळ्यांचं पोट त्यातून भरू दे. माझ्या हातून कोणतीच वस्तू वाया जाणार नाही याची मी दक्षता घेणार आहे. माझ्या हातून कोणतीच वस्तू वाया जाणार नाही याची मी दक्षता घेणार आहे. तुम्हाला देवीला सांगायचे आहे. तुम्हाला देवीला सांगायचे आहे. मनात नमन, मनात निश्चय करायचा आहे. माझ्या हातून जे अन्न शिजते ते पवित्र, पोषणदायी आणि प्रेमाने भरलेले असेल. माझा स्वयंपाक अन्नपूर्णा देवीची कृपा सदैव राहील. कोणत्याही पदार्थ वाया जाणार नाही आणि प्रत्येक घास आणि घास तृप्ततेने भरलेला असेल. प्रत्येक घास आणि घास तृप्ततेने भरलेला असेल. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी हे अन्न एक वरदान ठरेल. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी हे अन्न वरदान ठरेल. खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. खूप छान रिलॅक्स असा अनुभव येत आहे. खूप छान. पांढरा शुभ्र प्रकाश, जांभळा प्रकाश आकाशाच्या दिशेने तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या 7 चक्रांमध्ये जात आहे. अन्नपूर्णा देवीने तुमच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. अन्नपूर्णा देवीने तुमच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. अनुभव करा. अनुभव करा ती ऊर्जा.
देवीने तुम्हाला दिलेला आशीर्वाद हा तुम्हाला अनुभव करायचा आहे. आपले संपूर्ण स्वयंपाकघर दिव्य प्रकाशाने झळाळून उठले आहे. आपले संपूर्ण स्वयंपाकघर दिव्य प्रकाशाने झळाळून उठलेले आहे. आज आपण खूप मोठे भाग्य केलेले आहे. आज आपण खूप मोठे भाग्य केलेले आहे. स्वतःला भाग्यवान म्हणायचे आहे. स्वतःला भाग्यवान म्हणायचे आहे. आणि देवीला साष्टांग नमस्कार करायचा आहे. आणि देवीला साष्टांग नमस्कार करायचा आहे. देवीला हळदी कुंकू लावायचे आहे. देवीला हळदी कुंकू लावायचे आहे. देवीची ओटी भरायची आहे. जे काही तुम्ही घरामध्ये आणलेले आहे, फळं, गोडचा नैवेद्य, तो सगळा तुमच्या हातून देवीला भरवायचा आहे. देवी आईने तुमच्याकडे पाहून स्मित हास्य केलेले आहे. देवी आईने तुमच्याकडे पाहून स्मित हास्य केलेले आहे. तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही सुद्धा ती एनर्जी अनुभव करायची आहे. तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही सुद्धा ती एनर्जी अनुभव करायची आहे. किती सोनेरी प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती येत आहे. किती सोनेरी प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती येत आहे. आणि आपल्या संपूर्ण पेशींमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये ते अनुभव येत आहेत. घ्या ती एनर्जी. घ्या ती एनर्जी. आणि आपलं स्वयंपाकघर सोनेरी किरणांनी व्यापून गेलेलं आहे. आपलं संपूर्ण स्वयंपाकघर सोनेरी किरणांनी व्यापून गेलेलं आहे. खूप छान वाटते आहे. आजपर्यंत असा अनुभव कधीच मला आला नव्हता. आणि ही एनर्जी मला कधीच अनुभवायला आलेली नव्हती. आज कायम स्वरूपी मी माझं स्वयंपाकघर पवित्र करत आहे. आज कायम स्वरूपी मी माझं स्वयंपाकघर पवित्र करत आहे. सकारात्मक ऊर्जेने पवित्र करत आहे. संपूर्ण गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत. संपूर्ण गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत. आणि यापुढे ती एनर्जी मला प्रत्येक गोष्टीत जाणवणार आहे. आणि यापुढे ती एनर्जी मला प्रत्येक गोष्टीत जाणवणार आहे. नमस्कार करा. नमस्कार करा. सर्व दिव्य शक्तींना धन्यवाद म्हणायचे आहे. सर्व दिव्य शक्तींना धन्यवाद म्हणायचे आहे. आपल्या कुलदेवतेला, वास्तुदेवतेला, श्री स्वामी समर्थांना, अन्नपूर्ण देवीला आणि ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक शक्तींना धन्यवाद म्हणायचे आहे. धन्यवाद म्हणायचे आहे. दोन्ही हात एकत्र करून प्रेमाने आपल्या उष्ण हातांनी चेहऱ्यावरून आणि शरीरावरून हात फिरवायचे आहेत. ही दिव्य ऊर्जा आपल्या आत कायमस्वरूपी सामावून ठेवायची आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्यामध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यायची आहे. कायमस्वरूपी सामावून घ्यायची आहे. हे ध्यान नियमितपणे केल्याने तुमच्या घरातील अन्न शुद्ध, सात्विक आणि पोषणदायी बनलेले आहे. आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा वास निर्माण होईल. हे ध्यान नियमितपणे केल्याने तुमच्या घरातील अन्न शुद्ध, सात्विक व पोषणदायी बनेल. आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा वास निर्माण होईल. तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास निर्माण होईल.
रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी हळूवार दोन्ही हात रब करायचे आहेत. हळूवार दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हातांच्या अंधारात डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. कसे वाटते? थांबा, मी माईक ओपन करते. थांबा. आज शांततेत झालं ना मेडिटेशन? मी बरोबर शिकून जाते. कुठून तुम्हाला सगळ्यांना म्यूट